आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी परंपरा जपत मस्तपैकी बिर्याणीचा बेत रचला. हाय हॅलो नमस्कार, मी ऋतू. मस्तपैकी थंडी गाठायचं निघालो कॉलेजला जायला. मध्येचीने फुलं घेतली आणि फुलांचा सुगंध घेत दिवसाची सुरुवात सुगंध झाली. कितीही मोठा पेपर असू द्या, पण मोबाईल बघायचं काय सोडायचं नाही. मग काय मस्त दाबून पेपर लिहिला आणि डायरेक्ट पोहोचलो बेस्टीच्या घरी. पोहोचल्यावर डायरेक्ट डॉगेश बहिणीला घेतला आणि त्यांच्यासोबत जरा मस्ती करून घेतली. नंतर मस्त गरमागरम चहा पिऊन घेतला. कुणी डोळ्यात पाणी आणू वा ना आणू, पण कांदा मात्र डोळ्याला धारा लावतो. पण असो, आपल्याकडे एक तरी अशी मैत्रीण असते की जी आपल्या सुखदुःखात तर साथ देतीच, पण आपल्याला खाऊ घालणारी मैत्रीण भेटायला पण नशीब लागतं. तर टॅग करा तुमच्या अशा गोड मैत्रिणीला. इकडे मस्त आमच्या मॅडमची बिर्याणी रेडी झाली. मग म्हटलं आपणही थोडा हातभार लावा. मग मी थोडीशी मदत केली. बिर्याणी मस्तपैकी सजून धटून रेडी झाली. इकडे ह्या मॅडमने रिव्ह्यू द्यायचं पण चालू करून दिलं. अरे भाई एक नंबर. काय टाळकरी माळकरी लोक, आम्ही मस्त भजनवर ताव मारला. रोज एका ताटा जेवणारे पुरी आज सेपरेट सेपरेट ताटात जेवत होते. या दोघांना टाटा बाय बाय करून निघालो घरी. मला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.